तर दहीहंडीच्या सणानिमित्त शिवा मालिकेची टीम लोकशाहीच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे। प्रेक्षकांचे लाडके आशुतोष आणि शिवा या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। शाल्व किंजवाडेकर आणि अभिनेत्री पूर्वा कौशिक खास गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे। नमस्कार 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 लोकशाही। खरं तर लोकशाहीच्या स्टुडिओमध्ये आज आपण आहोत आणि जसं तुम्हाला सांगितलं की बाहेर खूप धूम पाहायला मिळते, कुठेतरी जायचंय पण आता इथे आल्यामुळे जाऊ शकत नाही, पण आपल्या इथे अपडेट्स येत राहतात त्यामुळे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। तर एकूणच कसं हे वातावरण दिसतंय बाहेर? खरंच खूप उत्साहाचं वातावरण आहे। आता येताना सुद्धा आम्ही खूप सारे गोविंदा बघितले, खूप सारे दहीहंडी पथकं बघितली आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती एक उत्साह आहे। सगळ्यांनाच एक गोल आहे की आपल्याला दहीहंडी रचायची आहे आज आणि आज फोडायची आहे। सो इच्छा हीच आहे की एक खूप सुंदर मनोरा आपल्याला बघता यावा आज। म्हणजे आणि तीच इच्छा तुमची सुद्धा आहे, तुम्हालाही बघायचंय, त्याच्यासाठी कुठे ना कुठे जायची घाई आहे असं म्हणता येईल। तुम्हाला काय वाटतं पूर्वा, तुम्ही मुंबईत वाढलेले आहात, मुंबईमध्ये राहिलात लहानपणापासून आणि दहीहंडीचा जो सण आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जातो। आता सध्या कसं चित्र तुम्हाला दिसलं येताना? येताना तर चित्र खूप उत्साहाचं आणि तेच कुठलेही सण आले आपल्याकडे तर त्या दिवशी किंवा त्याच्या आजूबाजूच्या दिवशी खूप उत्साह असतं, पॉझिटिव्ह वातावरण असतं। तर दहीहंडीच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमीला तर खूप जास्त मजा येते, कारण की खूप सारे गोविंदा आजूबाजूला असतात, सगळ्यांना दहीहंडी फोडायची इच्छा असते। आणि आधीपासूनच कसं होतं की घरी पूजा असते आपल्या, रात्री 12ला कृष्णाचा जन्म होतो, त्याच्यानंतर सकाळी बेत केला जातो आणि दहीहंडी फोडायची उत्सुकता असते आणि एरियामध्ये दहीहंडी पण फुटते आणि मोठ्या दहीहंडी जिथे असतात तिथे तर गंमत येतेच, पण आपल्या एरियातली पण दहीहंडी फोडूया अशी पण गंमत असते। सो लहानपणापासून ती दहीहंडी पाहिली आहे। आणि आता येताना तर असं झालं की बापरे, आपल्याला शिवाच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी दहीहंडीच्या दिवशी कुठेतरी जाता येतंय, तर ती गंमत आली। आणि शिवाच्या निमित्ताने दहीहंडी मी सुद्धा फोडली, तर ती पण गंमत आहे। मी त्याविषयीच विचारणार होते, म्हणजे तुम्ही लहानपणापासून मुंबईमधली दहीहंडी अनुभवलेली आहे आणि त्यानंतर शिवा, म्हणजे खरं तर तुमचं नाव शिवानी आहे सिरियल मध्ये, पण तुम्हाला शिवा म्हणून ओळखलं जातं। एक मजबूत लेडी असं म्हणता येईल, स्ट्रॉंग लेडीची इमेज तुम्ही या ठिकाणी साकारताय। तर तो कसा अनुभव आहे, म्हणजे तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये दहीहंडी फोडता किंवा त्या गोष्टी करता ज्या साधारण एक मुलगी विचार करू शकत नाही? तेच, लहानपणापासून असं कधी विचार नाही केला की मोठं झाल्यानंतर किंवा ह्या वयात आल्यानंतर आपण दहीहंडी फोडायला जाणार। तर तेच ऍक्टर म्हणून जेव्हा या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळतात तेव्हा गंमत येते। आणि ही दहीहंडी नुसती फोडायची, डोक्याने फोडायची होती, तेव्हा तर अजून गंमत आली। त्यात व्हरायटी असते, कशा प्रकारे फोडू शकतो किंवा नुसतं डोक्याने तरी किंवा काय ठेवून फोडू शकतो। पण मग किती चॅलेंजिंग होतं, कसं डोक्याने फोडलं ती दहीहंडी? नाही, मला लागलं थोडंसं, पण चॅलेंजिंग तर होतं, घाबरायला झालं, कारण की ह्या निमित्ताने म्हणजे आपल्याला तेव्हा कळत नाही, जेव्हा आता आपण मनोरे बघतो सगळे तेव्हा असं वाटतं की किती सहज पद्धतीने चढले, हे यांना काही एवढा ईज कुठून आला यांच्यात, पण त्यांची ती वर्षभराची प्रॅक्टिस असते आणि सगळं करतात ते। आम्हाला ते करायला मला खूप दडपण आलं होतं खरं तर, पण गंमत आली। ती त्यांची एक टेक्निक असते वर चढायची आणि तशा पद्धतीने मला खूप काळजीपूर्वक चढवलं गेलं आणि गंमत आली ते फोडताना की बापरे, आपण जमिनीवर असतो आणि एका पॉइंटला वर आकाशात जाऊन एकटे फोडतो, तर ती वेगळीच गंमत असते फोडण्याची। सो ती अनुभवता आली ऍक्टर म्हणून, एक तर गंमत आली, मजा आली। निश्चितच। पण मला एक प्रश्न या निमित्ताने विचारायचा, तुम्ही सांगितलं की त्याच्यासाठी आता एवढे मोठे झाल्यानंतर आपण हे करू असं वाटलं नाही, तर शिवा आणि पूर्वा यांच्यामध्ये तफावत आहे या कॅरेक्टरमध्ये, म्हणजे ऍक्च्युअल पूर्वा आणि स्क्रीनवरची शिवा? खरं तर मेहनत थोडी कमी करावी लागली शिवा म्हणून, कारण की पूर्वा थोडीशी शिवासारखी आहे, अगदी टॉमबॉयश नसली तरी पण काही गोष्टी सिमिलर आहेत तिच्यात। तर पण पूर्वा दहीहंडी फोडणार नाही कधीच अशी नॉर्मल आयुष्यात जाऊन, पण शिवा कुठेही जाऊन काहीही करू शकते, तसं आहे। तर ती गंमत येते। आणि जेव्हा सांगितले दहीहंडी फोडायची आहे तेव्हा थोडं भीती वाटली होती की कसं करायचंय, काय करायचंय, पण गंमत आली, खूप एक्सपिरियन्स कमावला। तेच ऍक्टर म्हणून जेव्हा हे सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळतात ना, तेव्हा असं ग्रेटफुल वाटतं फार। निश्चितच। यानंतर मी शाल्वकडे जाईन। आता शिवाची तर स्टोरी आपण ऐकलेली आहे, त्यांनी आता दहीहंडी फोडलेली आहे सिरियल मध्ये, कधी प्रत्यक्षात तुम्ही दहीहंडी फोडली का?
लहानपणी शाळेत असताना मनोरे करायची एक स्पर्धा असायची आणि ज्या वर्गाचा मनोरा सगळ्यात उंच होईल त्या वर्गातल्या एका मुलाला दही हंडी फोडता यायची. सो असंच 4वी-5वीत असताना मला चान्स मिळाला होता आणि तेव्हा असं असायचं की मनोराची प्रॅक्टिस करायची एक महिनाभर आणि त्या मुलांनी दहीहंडी म्हणजे त्या वर्गाने दहीहंडी फोडायची. तर जो मुलगा बारीक असायचा, छोटासा असायचा, माझा साईज तसा फारसा बारीक होता लहान असताना आणि मग मी अजूनही आहे फार काही नाही पण लहान असताना खूप छोटा होतो, तर मी वरती चढलो आणि मी दहीहंडी फोडली. सो तो दहीहंडीचा माझा जो अनुभव आहे त्या वर्षी मला चान्स मिळाला, जो अजूनही मला लक्षात आहे. हा, पहिल्यांदा चान्स. त्याच्यानंतर किती दहीहंडी फोडली? त्याच्यानंतर मग कधी असा चान्स मिळाला नाही दहीहंडी फोडायचा, पण इच्छा खूप आहे. ओ अच्छा. आणि जेव्हा मग सेटवर ही सगळी दहीहंडी फोडण्याचा सीन सुरू होता त्यावेळेला असं वाटलं का की आपण जावं आणि आपणही ती दहीहंडी फोडावी? ते मी सांगू शकते कारण की त्याला जेन्युइनली एवढं आवडतं ना हे सगळं करायला. सो ती गंमत त्याची आहेच. तो माझं आशुतोषचं जे कॅरेक्टर आहे, आशुतोष खूप जरा घाबरट आहे. लहानपणापासून तो आईच्या छत्रछायाखाली राहिलेला मुलगा आहे, त्याला असं फारसं बाहेरचं एक्सपोजर नाहीये. आणि माझं असं होतं की आशुतोष आहे बरोबर आहे, पण शाल्वच्या अंगामध्ये असं ऍक्शन करण्याची इच्छा खूप आहे. दहीहंडी, गुंडांची फायटिंग असं सगळं खूप आहे. सो त्यामुळे मला ते सगळं असं टोन डाऊन करायला लागतं की नाही, आपल्याला नाही, आपण बघणार आहे, आपण आज बघणार आहे फक्त. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की शाल्वा आणि आशुतोष यांच्यामध्ये फरक आहे असं म्हणता येईल. आणि विरोधाभासी तुमच्या दोघांचेही ऑन स्क्रीन कॅरेक्टर जे आहे ते असं म्हणता येईल की विरोधाभासी आहे. म्हणजे जी शिवा करू शकते ते शाल्व आशुतोष करणार नाही. करेक्ट. अशा पद्धतीनं ते एक कॅरेक्टर डिझाईन केले गेलेले आहेत. मग हे झालं आपलं स्टेजवर किंवा स्क्रीनवर तुम्ही ज्या काही गोष्टी करता ते, पण तुम्ही पुण्यातले आहात आणि पुण्यामध्ये दहीहंडीचा एक वेगळाच असं म्हणता येईल की रंगत असते. तर पुण्याची ती जी दहीहंडी आहे किंवा मोठ्या संख्येनं लोक त्या ठिकाणी जमत असतात, तर त्याविषयी काय सांगाल? काय आठवणी आहेत पुण्यामध्ये परंपरा आणि संस्कृती जशा मुंबईमध्ये आहेत तशाच आहेत. खूप महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये सगळ्या ज्या पेठा आहेत तिथे खूप मोठी मोठी पथकं आहेत आणि दहीहंडीचे थर सुद्धा 10-10 आणि 12-12 थर होतात. सो प्रॅक्टिस करणं, त्याची ती पथकं असणं, ती त्यांनी जाऊन फोडणं, त्या स्पर्धा होणं. आणि पुण्यामध्ये मी हे नेटाने बघितलंय की सगळी लोक त्या दिवशी गणेशोत्सव असो किंवा दहीहंडी असो त्या दिवशी तिथे जातात सगळी लोक आणि तो सण एन्जॉय करतात. पुण्यातल्या लोकांचा उत्साह खूप आहे, त्यांचा उत्साह भरपूर आहे. निश्चितच. मी थोडंसं थांबवते कारण एक जय जवान मंडळाची ही दहीहंडीचा थर या ठिकाणी लावला जातोय. कदाचित या मंडळाला, या पथकाला इथं यश येईल दहीहंडी फोडण्यामध्ये असं वाटतंय, कारण थरावर थर लागलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे थर उंच गेल्याचं दिसतंय, हंडीपर्यंत गेलेलं आहे. आता फक्त हंडी फोडणार का ते बघावं लागणार आहे. ही दृश्य आपण बघू शकतोय. जय जवान पथका मंडळाची ही दहीहंडी आणि या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेली ही दहीहंडी आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं गोविंदा सकाळपासून प्रयत्न करताना दिसतात. मात्र उंच आहे, उंचावर ही दहीहंडी असल्यानं त्यांना फोडण्यामध्ये अजून तरी यश आलेलं नाहीये आणि याही टीमची, याही पथकाची ही जी प्रयत्न आहे तो अयशस्वी झाल्याचं दिसतं. दरम्यान घाटकोपरची दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत. या ठिकाणी सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं आगमन झालेलं आहे आणि ती प्रेक्षकांशी संवाद साधताना या ठिकाणी आपल्याला दिसते. राम कदम यांनी आयोजित केलेली घाटकोपरची दहीहंडी उत्सव हा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येनं सेलिब्रिटीज येत असतात आणि यावेळेला आत्ता तिथं उपस्थित आहे सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री, आणि प्रेक्षकांसोबत त्या संवाद साधताना आपल्याला दिसून येतात. दरम्यान दुसरीकडे आहे ठाण्याची संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी. इथं मोठ्या संख्येनं सलामी देण्यासाठी पथकं येत आहेत, मात्र अजून तरी कोणीही ही हंडी फोडू शकलेला नाहीये. लाखोंचं बक्षीस या दहीहंडीवर आहे, मात्र अजून तरी यश त्याच्यामध्ये आलेलं दिसत नाहीये. कोणीही ते बक्षीस अजून तरी पटकावलेलं नाही. त्यामुळे कोण बक्षीस पटकावणार याकडे लक्ष. वा, धन्यवाद. शेवटचा तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं आगमन झालंय आणि सोनाली कुलकर्णीचं अप्सरा मधील जे गाणं आहे ते गाऊन दाखवताना या ठिकाणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण इथं स्टुडिओमध्ये येऊयात. या ठिकाणी आपल्यासोबत
एक गोड जोडी जी शिवा या मालिकेतून आपल्या घराघरामध्ये पोहोचलेली आहे ते आहेत आणि आपल्यासोबत गप्पा टप्पा रंगल्याचं दिसून येतंय. मी शाल्वला विचारलंय पुण्याविषयी. आता मी जाईन पूर्वाकडे. मुंबईमध्ये तुम्ही लहानपणापासून दहीहंडी अनुभवली, आता तर सिरियल मध्ये दहीहंडी फोडली सुद्धा. तर लहानपणापासून आतापर्यंत कधी दहीहंडी फोडण्याचा योग आला किंवा कसा तो अनुभव राहिलाय दहीहंडीचा उत्सवाचा? आमच्या एरियात असं व्हायचं की आमच्या एरियातली दहीहंडी असायची आणि रात्री तेच मी म्हटलं तसं रात्री घरी छान पूजा आणि सकाळी 7 वाजल्यापासून सगळी पोरं खाली फिरायला जायची किंवा काय तयारी आहे दहीहंडीची ती बघायला जायची. तर गंमत अशी असायची की सगळ्यात छोटू जे असतं त्याला वर चढवलं जातं. त्यामुळे सगळ्यांना दरवर्षी चान्स मिळायचा. तर 2-3 वर्ष मला चान्स मिळाला आणि सगळे मला 3ऱ्या-4थ्या थरापर्यंत चढवायचे आणि परत खाली उतरायचे. तेवढीच ती गंमत, एवढं. पण फोडायचा चान्स फोडायला कधी दिलं नाही कोणी मला, कारण की लागेल. दिसते मी भारी राजा माझा काळ, गुलाबी साडी आणि लाली चादर. दिसते मी भारी राजा फोटो माझा काळ. मला दिसतायत स्टुडिओमध्ये. येऊयात. इथं धमाल सुरू आहे. दहीहंडीचा उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातोय. सेलिब्रिटीज येताना दिसून येत आहेत आणि काही सेलिब्रिटी आपल्या इथेही स्टुडिओमध्ये आहेत, त्यांच्यासोबत आपण गप्पा टप्पा मारतोय. तर मग कधी स्वतः कधीही योग आला नाही त्याच्या आधी, म्हणजे सिरियल मध्ये तेच नाही, असं कधी योग नाही आला, पण चढण्याचा अनुभव होता. प्रॅक्टिस होती लहानपणी, पण नंतर असं कधी झालं नाही. आणि एवढ्या गर्दीत जायचं म्हणजे हरवून जाऊ, काय होईल असं पण व्हायचं. पण शिवाच्या निमित्ताने मला दहीहंडी आणि हे सगळं करता येतं. एक फन आहे वेगळं असं म्हणताय. खूप छान, खूप छान. म्हणजे तुम्ही दोघांनीही खूप छान अनुभव आपले शेअर केलेले आहेत आणि शिवा या मालिकेतून तुमच्या दोघांनाही प्रेक्षक टीव्हीवर बघत असतात आणि आज लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुमच्यासोबत 1 to 1 करण्याचा एक संधी मिळाली. तुमचीही मतं जाणून घेता आली आणि तुम्ही ऍक्च्युअल मध्ये कसे आहात हे जाणून घेता आलं. त्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.